भाजी मस्त झाली, चव आहे तुझ्या हाताला. धन्यवाद. धन्यवाद. आय एम सरप्राइज. नाही म्हणजे कुक असून एवढं शुद्ध मराठी बोलता येतं तुला? लोणचं वाढू का? नाही नको. मावशी तुम्ही पण जेवून घ्या ना माझ्या बरोबर. नाही नको बाईसाहेब. या इथे, जा तू प्लेट घेऊन ये. या या या. मस्त बनवते ना तुमची जेवण. खाऊन तर बघा. घे वाढ त्यांना. हो हो. दॅट्स व्हेरी गुड. मावशी तुम्ही जागा ओळखलीत, हा तुमचा गुण फारच छान आहे. शिक काहीतरी आजीकडून. म्हणजे बाईसाहेब? कामाला अगदी परफेक्ट आहे ही मुलगी, पण वागणं जरा तिखट आहे. आजोबांच्या वर गेले. हो, काय करतात आजोबा? जमदग्नीचा अवतार आहेत. बापरे. 10-12 दुकानं आहेत, चांगली मजेत असतात. दुकान आहेत तुमची? अहो मग तुम्ही काम का करता? 10-12 दुकानात केरलाची करतात ते. ओ ओ ओके ओके. आणि मग दुकानाची साफसफाई करून 20 गाड्या धुतात. खरंच? मग एक काम करा ना, त्यांना उद्यापासून यायला सांगा. माझी पण गाडी धुवायला सांगा. नको. का? कशाला, आधीच खूप काम आहेत. बरं ठीक आहे. मग आणखीन कोण कोण असतं तुमच्या घरी? अहो मोठं कुटुंब आहे आमचं. रिअली? चांगली 2 मुलं आहेत, 2 सुना आहेत, 1 नातू आहे. काय करतात तुमची मुलं? धाकट्या बँकेत आहे आणि मोठा मुलगा आणि सून यांना दुकानात मदत करतात. ओ बरोबर आहे. नाही म्हणजे त्यांना 10-12 दुकानांची साफसफाई करावी लागते, म्हणजे मुलांना मदत करावीच लागणार. हो. आणि तो तुमचा बँकेतला मुलगा, तो चांगलं कमवत असेल नाही का? हो, बँकेत सफाई कर्मचारी आहे तो. असं कमावून कमावून किती कमावणार? अच्छा, सफाई कर्मचारी आहे. बट वन थिंग आय लव्ड अबाउट युअर फॅमिली, तुम्ही सगळे खूप कष्ट करता. कष्ट केले नाही तर खायला कसं मिळणार? आता बघा ना बाईसाहेब, किती वर्षांनी असं एवढं साजूक तूप घातलेली गुळपोळी खायला मिळते आम्हाला. हो. एक सांगू, तुम्हाला बघून ना मला माझ्या आईची आठवण आली. म्हणजे ती पण अशीच कॉटनच्या साड्या नेसायची, मध्ये भांग पाडून अंबाडा बांधायची. अहो तुमची आई कुठे, मी कुठे? तुम्ही मोठी माणसं. हो ना, ते तर खरंय. ए साईब, हे घे गुळपोळी वाढ ना, मावशींना एक घ्या. आधी हे संपवते. बर बर, सावकाश जेवा. हा हो हो. मावशी वाढा ना तिला अजून एक. नको आजी, माझं पोट भरलं. अगं खा ग, नाहीतरी आपल्यासारख्या गरिबांना कुठे अशी एवढं साजूक तूप घातलेली पोळी खायला मिळते. खा खा. बाईसाहेब, तुम्ही पहिल्यांदाच आलात का इथे? इतके दिवस साहेब एकटेच राहत होते? येस, ऍक्च्युली पहिल्यांदाच. हा. पण मला इथे यावं लागलं म्हणून आले. कोणीतरी एक माणूस आहे ज्यांनी माझ्या मुलाला फसवलं 10 लाख रुपयांसाठी. काहीतरी खोटी कागदपत्र तयार केली आणि ब्लॅकमेल केलं. त्या माणसाच्या तोंडावर पैसे मारायला आले मी. बट आय डोंट नो, समहाउ नॅक इज नॉट लेटिंग मी मीट हिम. तो मला भेटूच देत नाहीये त्या माणसाला. बरं झालं बाई. का बरं झालं? म्हणजे बरं झालं ना, नाही तर उगीच भांडणं झाली असती.
ती तर होणारच आहे. ज्या दिवशी तो माणूस माझ्या समोर येईल ना, फटकावणार आहे मी त्याला. हसायला काय झालं? अहो मी हसतमुख आहे ना, सतत हसत असते. दॅट्स गुड. शिक काहीतरी आजीकडून. अशीच राहत जा. आजोबांसारखी नको वागूस. बट एनिवे, आता आम्ही लवकरच परत जाऊ सिडनीला. सो आय एम सो सॉरी, पण तुम्हाला दोघींना नवीन जॉब शोधावा लागणार आहे. डोंट वरी हा, तुमचा पूर्ण महिन्याचा पगार देऊनच मी जाणार आहे. ते ठीक आहे, पण परत म्हणजे कोण कोण जाणार? म्हणजे दुसरं कोण आहे इथे? मी आणि माझा मुलगा. पण साहेब तर इथेच राहणार होते ना, की त्यांच्या लग्नाचं बघणार आहात आता? ते तर बघणारच आहे. आणि तसंही तो इथे राहून काय करणार आहे आता? अहो मी काय म्हणते, तुम्ही सुद्धा तुमच्या नातीसाठी चांगला मुलगा बघा आणि लग्न लावून टाका तिचं. कोणीतरी पगारदार वगैरे, म्हणजे सम ड्रायव्हर और समथिंग यू नो. हो, तिच्यासाठी एखादा साधाच मुलगा बघणार आहे. राईट. तुम्हाला कशी मुलगी हवी आहे नचिकेत साहेबांसाठी? मला यु नो आमच्या स्टेटसला मॅच होणारी मुलगी पाहिजे. अँड ऑफकोर्स मॉडर्न, सोफिस्टिकेटेड, वेल एज्युकेटेड, स्टायलिश, म्हणजे ऑक्सफर्ड किंवा युएसच्या अशा कुठल्या टॉप युनिव्हर्सिटीतून शिकलेली असेल तर फारच उत्तम. कठीण आहे. का कठीण आहे? म्हणजे अशी मुलगी मिळणं कठीणच आहे ना. हो, पण तुम्हाला सांगू का, माझी आई म्हणायची की लग्नाच्या गाठी वर बांधल्या जातात. सो कुठे ना कुठेतरी ती असेलच आणि ती सापडेल. पण त्यांना तुम्ही म्हणताय तशाच मुली आवडतात का? ऑफकोर्स. मी सिलेक्ट केलेल्या मुलीला नॅक नाही म्हणू शकणारच नाही. पण समजा त्या आधीच एखाद्या मुलीच्या प्रेमात पडल्या असतील तर? डोंट यू थिंक यू आर क्रॉसिंग युअर लिमिट्स? जरा तुम्ही लिमिटच्या बाहेर जाताय. सो तुमचं झालं असेल तर प्लीज निघा. काय गे सई, तू इथे काय करतेस? तू तर मैत्रिणीकडे गेली होतीस ना? आणि आमच्या सौभाग्यवती सुद्धा इथेच आहेत ना? नेमकी तुमची काय खळबत चालली आहेत? त्या कांगारूच्या आहारी जाऊन आता तुम्ही माझ्याशी खोटं बोलून इथे यायला लागलात? नाही अप्पा, तसं काही नाही. तुम्ही जा ना घरी, आम्ही येतो. तुम्हाला घेतल्याशिवाय मी इथून हलणार नाहीये. काय आरडाओरडा चाललाय तिकडे? कोण आहे कोण तिकडे? आमचे हे हो, दारू पिऊन गोंधळ घालायची सवयच आहे त्यांना. अरे भाई, हरिबलच आहेत हे. मी जाऊन बघते काय गोंधळ घालतायत ते मला. अहो नको नको. काय नको म्हणजे? नको म्हणजे अहो काय झालं? हा, चाकू बिकू असतो त्यांच्याकडे कधी कधी. चाकू? हो, दारूच्या नशेत काही करतात. बापरे. हा, मावशी, तुम्ही अशा माणसाबरोबर कशा राहता हो? सगळं सोडून कुठे जाऊ? नेहमीच आपलं नशीब साथ सोडत नाही ना. नाही, पण मला एक कळत नाहीये, आज तो इथे का आलाय? अहो, दारू पिऊन पिऊन सगळे पैसे संपून गेले असतील ना, म्हणून आला असेल माझ्याकडे मागायला. दॅट इज टेरिबल.
ही अशी माणसं माझ्या दारात आलेली मला अजिबात चालणार नाही. आय कॅनॉट टॉलरेट दिस नॉनसेन्स. आय विल पर्सनली गो अँड टेल. हे काय? अहो काय करताय? अहो म्हणजे त्यांच्याकडे चाकू असेल ना, आणि त्यांनी दारूच्या नशेत काय केलं तर. बसा बसा, तुम्ही इथे बसा. हलू नका जागेवरून. मी बघते काय करायचं ते. बरं बसा. घाबरू नका. काय गे, तू काय अशी शुंभासारखी उभी आहेस? चल लवकर. हो जरा इकडे या ना. काय मी काय सांगते ते जरा नीट ऐका. नाही, आधी तुम्ही मला सांगा, इतका वेळ तुम्ही आतमध्ये काय करताय? आम्ही नचिकेतच्या लग्नाचं ठरवत होतो. येते तुम्ही बोलणी करायला आतमध्ये? या लग्नाला माझी अजिबात परवानगी नाहीये. माहिती हो, गंमत केली. आम्ही ना नचिकेतला पुरणाच्या पोळ्या शिकवत होतो. कशासाठी? त्याला सिडनीला गेल्यावर त्याच्या आईला करून खाऊ घालायच्यात ना, म्हणून. म्हणजे ते कांगारू इथून परत चाललंय? हो ना, पण त्याच्या आधी त्याला पुरणाच्या पोळ्या यायला हव्यात ना. आणि त्यावेळी तुम्ही इथे असणं त्याला अजिबात चालणार नाही. हो का? हो. ठीक आहे ठीक आहे, शिकवा शिकवा. काय आहे ते, कांगारू जर इथून परत जाणार असेल ना, तर पुरणाच्या पोळ्याच काय, बुंदीचे लाडू, पाकातले चिरोटे, सगळं सगळं शिकवा. चालू दे चालू दे चालू दे. काय करायला लागतंय तुझ्यासाठी? काय? अहो प्लीज, असू दे. बसा बसा, तुम्ही बसा. प्लीज रडू नका. काम डाऊन, जस्ट काम डाऊन. क्षमा करा मॅडम, आमच्या तर हे सवयीच आहे, पण आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला ना. नो इट्स ओके, इट्स फाईन, डोंट वरी. तुम्ही रडू नका. नशिबाचे भोग भोगावेच लागतात ना, दुसरा काही इलाज आहे का? प्लीज नका रडू. जस्ट काम डाऊन. आजी शांत हो. पण काय झालं काय? अहो हे रोजच आहे. दारू पिऊन आरडाओरडा करायचा आणि नंतर मारहाण करायची. ते मारतात तुम्हाला? दिस इज डोमेस्टिक व्हायलन्स. आपण पोलीस कंप्लेंट करूया. नको. पोलिसात कशाला? पोलिसात नको. का पण? किती वर्ष सहन करायचं तुम्ही हे सगळं? आणि ह्या का सहन करतील हे सगळं? अहो ते म्हणजे खूप वेळा आम्ही तक्रार केली, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. म्हणजे? अहो पण पोलिसांच्या समोर अगदी गरीब गाईसारखी असतात आणि पोलीस गेले ना की डरकाळी फोडतात वाघोबासारखी. पोलीस तर आमचं नशीब नाही ना बदलू शकत. हो खरंय. तुम्ही रडू नका प्लीज. चल मी येते. चल कसं थांबा. म्हणजे तुम्ही जा, तिला थांबावं लागेल कारण भांडी घासायचीत ना अजून. हो चालेल, नाहीतर तिला इथेच यायचंय. काय? सॉरी, व्हॉट डू मीन? नाही म्हणजे शेवटचं काम ती इथे करते आणि नंतर घरी येते ना, असं म्हणायचं होतं मला. हो ओके. अगदी लख्ख घास हा भांडी, नंतरच आहे घरी येते. काळजी घ्या. हा देयर इज सो मच स्ट्रगल इन युअर लाईफ. खरंच. पण सई, तुझी आजी खंबीर आहे म्हणून हे सगळं नीट चाललंय. किती समजूतदार आहेत त्या. शिक काहीतरी त्यांच्याकडून. हा ऍटिट्यूड सोडून दे, नाहीतर नवरा नाही मिळणार. आणि मिळाला तर हे सगळं नाही ऐकून घेणार. पण तो सगळं सहन करतो.
तुझं लग्न झालंय? नाही, लग्न नाही झालं. ओ, कळलं. बॉयफ्रेंड, अफेअर अँड ऑल. तुझ्याकडे बघून तर असं वाटत नाही. नाही, तसं पण काही नाही. म्हणजे मी ते घरी माहितीये का सगळं? आजीला सांगितलंयस? काय करतो काय तो मुलगा? सध्या काहीच करत नाही. त्याच्या डोक्यावर खूप मोठं कर्ज होतं, पण त्याच्या आईने ते कसं बसं फेडलं. माय गॉड, एकतर अनएम्प्लॉयड, त्यातून डोक्यावर कर्ज. डेडली कॉम्बिनेशन. आणि त्याच्या आईला तर अवॉर्डच दिलं पाहिजे, बेस्ट मॉमचं. अशा मुलाचं कर्ज फेडलं तिने. काय म्हणावं? काय ग, तुझ्या आजोबांसारखं दारू बिरू नाही ना पीत? काही पण खाण्याची सवय. घाबरत नाही कोणाला. जा बोलो तुझ्या हिटलरला, बोलो बोल. नाही, दारू नाही पित तो. तुला एक ऍडवाइस देते, म्हणजे तू विचारलं नाहीयेस पण तरी सुद्धा, ह्या अशा अनएम्प्लॉयड मुलाच्या नादी लागू नकोस. कोणीतरी चांगला रिक्षावाला किंवा कोणी ड्रायव्हर शोध, ज्याला प्रॉपर पगार मिळत असेल. पटतंय का? हो हो. जाऊन भांडी घास आणि मग जा घरी. बापरे, लाईफ इज सो डिफिकल्ट फॉर दीज पीपल. कसं काय होणार या सईचं काय माहिती. आई, मग आता कसं होणार हो आपल्या सईचं? त्या नचिकेतच्या आईला तर आधुनिक सून हवीये. आपली सई स्वदेशी केतकरांच्या संस्कारात वाढलेली अगदी घरगुती मुलगी. अगं नुसती घरगुती नाही, आता तर कामवाली, घरंदाज कामवाली. काय हो आई? नाही पण खरंच तर काय होणार पुढे? या सगळ्यासाठी नचिकेतच्या आईला कसं तयार करणार आहोत आपण? अगं लग्नाच्या गाठी वर बांधल्या जातात, कुणाला काही करावं लागत नाही, आपोआप घडून येईल बघ सगळं. आई, आता आपोआप कसं घडेल? अगं का नाही घडणार? नचिकेत समजावून सांगेल ना त्याच्या आईला की सई कामवाली नाहीये आणि त्याला तिच्याशीच लग्न करायचंय, म्हणून पटवून देईल तो आईला. खरं म्हणजे ना, मी आजच बोलणार होते त्यांच्याशी, पण नचिकेतला वाटतंय ना की त्याच्या आईला आधीच काही कळू नये. ठीक आहे, त्याला वाटतंय तसं. हो, नाही त्याच्या आईचा स्वभाव त्याला माहित. मग ना, सई सारख्या गोड मुलीला कामवाले समजतायत म्हणजे कमाल आहे नाही? हो ना. बापरे, मी आणि नचिकेतले काय ठरवलं होतं आणि काय होऊन बसलंय सगळं. एवढी मोठी गडबड होईल असं वाटलं सुद्धा नव्हतं. अगं जाऊ दे, काळजी करू नकोस ग. काळजी काय करू नकोस आजी? आता काय करायचंय आपण? अगं आपण काहीच करायचं नाही, आता जे करायचं ते नचिकेतच करेल. हो ना, तेच. बरं आता सई, तू आराम कर जरा, दमली असशील ना काम करून करून करून. आराम कर. अगं काय चाललंय तुमच्या दोघींचं? उगीच पिडू नका मला. पण तुझ्या सासूबाई आवडल्या हो मला, अगदी मड्डम आहेत. घ्या भजी घ्या. अरे आज अचानक भजी? अहो जेवणातच केली होती, पण तुम्ही तिकडेच गुळ पोळ्या खाऊन आलात म्हणून तुम्हाला द्यायची राहिली. अरे वा, भजी काय कधीही चालतात. ही सई तू पण खा. हा, आपण खाऊया. काकू, नाही नाही आमचं झालंय. एक घे ना. Mac, please pick up the call. God, why is he not answering? तर काय करू? ह्यांना विचारते, मे बी काहीतरी माहिती असेल.
ग भजी आण अजून